नमस्कार मित्रांनो, एक रंजक बातमी आहे, खरी खोटी आता येणाऱ्या काळात स्पष्ट होईल, कारण ही गृह मंत्रालयाच्या सूत्रांकडून कळलेली आहे. फेब्रुवारी 2027 मध्ये जनगणनेच्या कामाला देशातल्या बऱ्याच ठिकाणी सुरुवात होणार आहे. हिमालयातली जी राज्य आहेत, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, कदाचित नाही, केंद्रशासित प्रदेश आहेत जम्मू काश्मीर आणि लडाख, इथे ही जनगणनेचं काम पर्वतीय क्षेत्रामध्ये पुढच्या महिन्यापासून सुरू होईल, कारण तिकडे थंडीमध्ये फेब्रुवारीमध्ये तिथे जनगणना करणं अवघड असतं. पण या जनगणनेचं वैशिष्ट्य आहे की या जनगणनेत जातनिहाय जनगणना होणार आहे आणि त्यामुळे सगळ्यांच्या मनात उत्सुकता होती की मोदी सरकार याला हो तर म्हणलंय खरं, पण हे कशा प्रकारे जातनिहाय जनगणना करणार आहे. कारण भारतामध्ये नेमक्या जाती किती आहेत हे कोणालाच माहिती नाही, ब्रह्मदेवालाही माहिती नसावं. ब्रिटिशांनी त्यांच्या पद्धतीने हा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्यातनं उत्तर मिळण्याच्या ऐवजी प्रश्न अधिक जटिल झाला. कदाचित तोच ब्रिटिशांचा हेतू असावा. पण आता असं कळतंय की पुढच्या वर्षी होणाऱ्या जातनिहाय जनगणनेमध्ये जे जनगणना अधिकारी तुमच्या घरी येतील त्यांना तुम्ही जी जात तुमची सांगाल ते लिहून घेतील, ते तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. म्हणजे मी समजा सांगितलं की मी ब्राह्मण नाही, मी मराठा आहे, तर ते माझी जात मराठा म्हणून लिहून घेतील. किंवा ओबीसी मध्ये मी समजा माझी जात अमुक नाही तमुक आहे असं सांगितलं, तर ते फक्त त्याची नोंदणी करतील, त्याची पडताळणी करण्याचं काम जनगणना अधिकारी करणार नाही. सरकारचा जी माहिती आहे त्याच्यानुसार त्यांचा दृष्टिकोन आहे की अशाच प्रकारची गोष्ट डॉक्टर मनमोहन सिंग सरकारच्या काळात आणि शरद पवार आणि इतर जे समाजवादी पार्टी आणि या सगळ्या लोकांच्या पुढाकाराने तेव्हा सामाजिक योजनांच्या लाभार्थींसाठी म्हणून ही गोष्ट केली गेली होती आणि त्याच्यासाठी जी पद्धत वापरली होती तीच पद्धत याही वेळेला वापरली जाणार आहे. पण ती जी जातनिहाय गणना केली होती त्याचा अहवाल इतका चक्रावून टाकणारा होता की तो अहवाल आल्यानंतरही त्याची अंमलबजावणी काही होऊ शकली नाही. आणि त्यामुळे 2011 साली ज्याला सोशिओ इकॉनॉमिक कास्ट सेन्सस ज्या प्रकारे केला गेला तसाच जर आत्ता केला तर त्यावेळेला जसा गोंधळ झाला होता तसाच गोंधळ याही वेळेला होऊ शकतो. याचं कारण म्हणजे ब्रिटिशांनी जी देशाची वर्गवारी करण्याचा प्रयत्न केला होता, ब्रिटिशांना कोणी अधिकार दिला नव्हता, ते भारतावर राज्य करते म्हणून त्यांनी हा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यांनी भारतामध्ये 4147 जातींची नोंद केली होती ब्रिटिशांनी. पण जेव्हा मनमोहन सिंग सरकारच्या काळात हा सामाजिक आणि आर्थिक मागासलेपणा तपासण्यासाठी जी काही गणना करण्यात आली त्याच्यामध्ये देशामध्ये 46,70,000 वेगवेगळ्या जाती समोर आल्या. 46 लाख जाती म्हणजे तुम्ही कल्पना करा, आताच्या 150 कोटी लोकांमध्ये जर 46 लाख जाती असतील तर एका जातीचे किती लोक असतील. याचा कारण म्हणजे जे ब्रिटिशांनी केलं होतं ते शेवटची ती जातनिहाय जनगणना 1931 साली केली होती आणि त्यामुळे त्यांच्यासाठी ते करणं सोपं होतं. पण तेव्हा लोकांना माहितीच नव्हतं की हे केलं जाते, कारण तेव्हा देशात साक्षरतेचं प्रमाण कमी होतं, शहरीकरणाचं प्रमाण कमी होतं. आपली ओळख काय आहे ही गोष्ट म्हणजे भारतात अनेक ठिकाणी पूर्वी लोक आडनावच लावायची नाहीत. आडनाव ही संकल्पना भारतात बाहेर न आल्यानंतर ती रुजलेली आहे. आणि त्यामुळे किती पिढ्यांपूर्वी म्हणजे माझं आडनाव जोगळेकर हे, पण माझ्या कोणत्या पिढीमध्ये हे आडनाव जोगळेकर हे पडलं आणि त्यांनी ते लावायला सुरुवात केली याचा मला काही कल्पना नाही, कारण माझ्या पणजोबांचं फक्त मला नाव माहिती आहे, बाकी मला काहीच माहिती नाही. त्यांचं घर कुठे होतं हेही माहिती नाही. काही जणांकडे खापर पणजोबांची माहिती असेल, पण त्याच्या पलीकडे आपल्याकडे आपलं ज्ञान तोकडं आहे. आणि त्यामुळे जे कुठून तरी ऐकलं असतं वडिलांकडनं, आजोबांकडनं, आजीकडनं, ते मी माहिती म्हणून सांगतो. आणि खास करून ओबीसी समाजाच्या आणि खरं तर अनुसूचित जातींच्या बाबतीत, जमातींच्या बाबतीत मी थोडंसं वेगळं हे म्हणू शकेन, पण अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय जाती यांच्यामध्ये असं आहे की बऱ्याचशा जाती या तुम्ही
किंवा तुमचे पूर्वज कोणत्या प्रकारचं काम करायचे त्याच्यावरनं ही जात किंवा त्याच्यावरनं ती ओळख झाली. पण एक काम करणाऱ्या माणसाला या देशामध्ये 28 राज्य आहेत, पण दर 12 मैलावर भाषा बदलते आणि त्यामुळे त्या जातीला आणखीन 50 किलोमीटर गेल्यावर काय म्हणत असतील आणि आणखीन 2000 किलोमीटर गेल्यावर काय म्हणत असतील. काम त्याच प्रकारचं असेल. कोणी शिंपी असेल, कोणी न्हावी असेल, कोणी बागकाम करत असेल, कोणी सोनार असेल, पण त्या उपजीविकेच्या गोष्टीला 50-50 किलोमीटरवर 100 किलोमीटरवर कोणत्या नावाने लोक बोलवत असतील. त्याला जर वाटत असेल तेच त्याच्या जातीचं नाव आहे आणि त्यामुळे त्या जातींची संख्या, त्याची वर्गवारी करणं आणि त्याचं सगळं तपशीलवार रचना करणं हे काम सरकारचं आहे. ब्रिटिशांनी ते त्यांच्या पद्धतीने केले कारण त्यांचा हेतू भारतात राज्य करण्याचा होता. पण आत्ता जी जातनिहाय जनगणना होणार आहे त्याचा उद्देश या देशामध्ये खरा मागास कोण आहे, कोणाला त्याचे फायदे मिळत आहेत, संख्येनुसार म्हणजे जे आत्ता सगळं ठरवलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींची संख्या ही 1931च्या गणनेनुसार साधारणतः 12%, 8% अशी ठरवली गेलेली आहे. पण ती आजची संख्या किती आहे, मग आज जे आपण आरक्षण देतो ते त्या प्रमाणात देतो का नाही, हे सगळ्या प्रश्नांची उत्तरं या जनगणनेनुसार येणं आवश्यक आहे. पण या प्रश्नांची उत्तरं मिळण्यापेक्षा अनेक प्रश्न त्याच्यातनं निर्माण होणार आहे. या जनगणनेतून जसे राज्यांची लोकसंख्या उत्तर विरुद्ध दक्षिण, पूर्व विरुद्ध पश्चिम असे वाद निर्माण होणार आहेत, तसे जाती जातींमध्येही वाद निर्माण होण्याची शक्यता असते. आणि त्यामुळे याच्यावर 2 पद्धतीने उत्तर शोधणं शक्य असतं की एक सगळ्याची गणना करायची, त्याच्यातनं या अनेक मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांनी आपला जातींमध्ये समावेश करून त्यांचं आरक्षण घेण्याचं पद्धत सुरू केले, त्यांना याच्यातनं दूर करायचं. आणि ते कसं करणार, पहिले तुम्हाला धर्म विचारला, इस्लाम सांगितलं की पुढे जातीचा कॉलमच आला नाही पाहिजे. पूर्वी हे होताना कसं झालं, धर्म दुसरा असला तरी जात सांगून, अनुसूचित जमातींमध्ये पण हे सगळं झालं. त्याच्याबद्दल कदाचित काही करता येणार नाही कारण ती ट्राईब आहे. पण अनुसूचित जाती आणि इतर मागास जातींमध्ये मुसलमान किंवा ख्रिश्चन येताच कामा नये, कारण एकदा तुम्ही तुमचा धर्म सांगितला की जात येताच कामा नये. आणि त्यामुळे अशा प्रकारची वर्गवारी करण्यात येईल अशी अपेक्षा होती. अजूनही ही गोष्ट पुरेशी स्पष्ट झालेली नाहीये. पण जी माहिती समोर येते त्याच्यातनं असं सांगितलं जात आहे की जी गोष्ट म्हणून ड्रॉपडाऊन व्यवस्था असेल असं वाटलं होतं, पण आत्ता जी माहिती समोर येते त्याच्यातनं असं सांगण्यात येतं की सेन्सस हा काही पडताळणीचा कार्यक्रम नाही आहे. लोक जे सांगतात त्याची नोंद करून घेणं आणि ते रिपोर्टिंग करणं एवढंच काम आहे. पण आपल्याकडे लोकांची जी माहिती असते त्याच्यात इतक्या त्रुटी असू शकतात, इतके दोष असू शकतात की त्याच्यातनं जसं गेल्या वेळेला झालं तसं 46 लाख जाती समोर आल्या. आता त्यांचं काय करायचं, त्यांचा आधार घेऊन तुम्ही काही करू शकत नाही. त्यांचा आधार घेऊन तुम्ही आरक्षण वाढवूही शकत नाही, कमीही करू शकत नाही. जे सरकारी योजनांचे लाभ कोणाला द्यायचे नाही द्यायचे या गोष्टी करू शकत नाही. आणि त्यामुळे जसे प्रश्न आत्ता मराठा आरक्षणा संदर्भात कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये निर्माण झाले, तसे अनेक प्रश्न या सगळ्या गोष्टीतनं निर्माण होऊ शकतात. कदाचित ही आकडेवारी इतकी गोंधळणारी असेल की जो विरोधी पक्षांचा डाव आहे याच्यामध्ये की ह्या आकडेवारीचं निमित्त करून देशात पुन्हा विभाजनकारी राजकारण सुरू करायचं, हिंदू समाजात फूट पाडून भाजपाचा पराभव करण्याचा प्रयत्न करायचा. त्यांच्या हातात भोपळा येईल कारण सरकार त्यांना म्हणेल हे घ्या, ह्या 46 लाख जाती घ्या आणि त्या गुंता सोडत बसा. जेव्हा तो गुंता सुटेल तेव्हा निवडणुका जिंका आणि भारतावर राज्य करा. शुभेच्छा आहेत तुम्हाला. आणि त्यामुळे याच्या मागचा नक्की हेतू काय माहिती नाही. पण जर लोकांना त्यांची जात सांगायला सांगितली आणि ते जसं सांगतील तशी जर नोंद करून घेतली तर या जातनिहाय जनगणनेतनं काहीही निष्पन्न होणार नाहीये. सरकारला त्याच्यातनं काय अपेक्षित आहे ते अजून समोर आलं नसलं तरी सरकारचा विचार काय आहे हे समजण्यात मला तरी खूप उत्सुकता लागून राहिलेली आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.